नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा जनतेचा अपमान आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। शपथ न घेऊन विरोधकांनी लोकशाहीचाही अपमान केला असं फडणवीसांनी म्हटलं आहे। विरोधकांनी आज शपथ न घेतल्यामुळे फडणवीसांनी टीका केली आहे। सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ घेणार नाही अशी भूमिका घेतात। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली। महायुतीचे 196 आमदार आणि महाविकास आघाडीच्या 4 आमदारांनीही शपथ घेतली। महाविकास आघाडीकडून अबू आझमी, विनोद निकोले, रईस शेख आणि बापूसाहेब पठार यांनी सुद्धा शपथ घेतली। महाविकास आघाडीचे 4 आमदार सोडून इतर सगळ्या आमदारांनी ईव्हीएमचा विरोध करत शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। जनतेच्या मनातील शंकेचा मान राखून आज शपथ घेणार नाही अशी प्रतिक्रिया यावर आदित्य ठाकरेंनी दिली आहे। आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। तर लोकसभेत ईव्हीएम चांगलं होतं, आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातोय। उद्यापर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल असं अजितदादांनी म्हटलंय। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल। दरम्यान महायुतीचं सरकार जनमतामधून आलेलं नाही, त्यामुळे राज्यभर जल्लोष नाही अशी प्रतिक्रिया यावर विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। स्पष्टच आहे की हे सरकार जनमतातून आलेलं दिसत नाही, नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला असता। शिवाय लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही रडत बसलो नाही, निवडणुकीत यश अपयश हे येतच असतं असं यावर प्रवीण दरेकर म्हणाले। लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही स्वीकारला, रडत बसलो नाही, परंतु हे रडीचा डाव खेळतायत, रोज रडतायत। निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, परंतु एवढं खचायचं नाही। तर आमच्याकडून शपथविधीचा हा निषेध नाहीये, तर सरकारचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलोय असं यावर भास्कर जाधवही म्हणाले। हा शपथविधीचा निषेध नाही, तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीनं काळबेरं करून सत्तेवर आले त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलो। तर आज विरोधी आमदारांनी नौटंकी केली असा टोला या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांना संजय शिरसाट यांनी लगावला। विरोधकांनी आज जी काय स्टंटबाजी केली त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही, तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे। म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली। हा बेशरमपणा आहे। 4 लाख लोकांनी यांना निवडून दिलं, संविधान दाखवून यांनी लोकसभेमध्ये 100 सीट हिसकवल्या आणि यांनी लोकांनी निवडून दिल्यानंतर हे शपथला थांबत नाही। यांना मॅन्डेज मिळाले नाही म्हणून बाहेर निघालेलं। मॅन्डेज मिळण्याकरता लाडक्या बहिणीचं भाऊ म्हणावं लागतं, एकनाथ शिंदे सारखं कॉमन मॅन व्हावं लागतं, लोकांमध्ये फिरावं लागतं। हे नगदीचे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना काय माहिती या गोष्टी। त्याच्यामुळे त्यांना म्हणावं 5 वर्ष काम करा आणि मग बोला।